आजकाल पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम खूप कॉमन झालेला आहे. पूर्वीच्या काळी अगदी 50-60च्या लोकांचे केस पांढरे व्हायचे. पण आजकाल अगदी शाळेतल्या मुलांचे सुद्धा केस पांढरे व्हायला लागतात. आणि केस पांढरे झाले की मग टेन्शन येतं. कारण लुक्समध्ये फरक पडतो. आजूबाजूचे लोक चिडवायला लागतात किंवा कमेंट्स करतात, काहीतरी करा केसांसाठी. वय जास्त दिसतं, कॉन्फिडन्स कमी होतो आणि या सगळ्याचा परिणाम मनावर होतो. मग केस कसे काळे करता येतील ते सुद्धा नॅचरली काही डायटरी चेंजेस करून केस काळे करता येतील का, किंवा ॲटलिस्ट ते पुढे जास्त पांढरे होणार नाही ही काळजी आपल्याला घेता येईल का, पांढऱ्या केसांसाठी नक्की काय करता येईल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तुम्हाला पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये सुद्धा शेअर करा. नमस्कार, मी स्मिता निराळे, तुमची हेअर केअर स्पेशलिस्ट. आता पांढरे केस म्हटलं की ते कधीच काळे होऊ शकत नाहीत असा एक समज असतो. पण पांढरे केस काळे होऊ शकतात. ते होणारच नाहीत, 100% होणार नाहीत असं नाही आहे. पांढरे केस काळे होऊ शकतात. याचं कारण म्हणजे काय आहे, आपले जे केस असतात यांना जो काही रंग मिळत असतो तो मेलानिन नावाच्या पिगमेंटमुळे मिळत असतो. आणि हे मेलानिन नावाचं पिगमेंट केसाच्या मुळाशी तयार होत असतं. मेलानोसाइट्स नावाच्या सेल्स असतात, त्या सेल्समध्ये हे पिगमेंट तयार होत असतं आणि त्याच्यामुळे केसांना काळा रंग मिळत असतो. पण काही कारणामुळे हे प्रोडक्शन होत नाही. याची वेगवेगळी कारणं असतात. कधी कधी हे जे कारण असतं हे डाएटमध्ये काहीतरी डेफिशियन्सी असल्यामुळे होऊ शकतं. लाईफस्टाईल चेंजेस केले, काही डाएट चेंजेस केले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. कुठले डाएट चेंजेस आपल्याला करायचे आहेत किंवा कुठले फूड्स घेतल्यामुळे केस पांढरे होण्याचा जो प्रॉब्लेम आहे हा होणार नाही हे मी पुढे तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. केस पांढरे व्हायचं आणखी कारण असतं जेनेटिक्स. काही काहींच्या फॅमिलीमध्ये लहान वयामध्येच केस पांढरे व्हायला लागतात, कारण जेनेटिकली तसं ते प्रोग्राम झालेलं असतं. मग अशा वेळेला तुम्ही काही लाईफस्टाईल चेंजेस केले तर ॲटलिस्ट ते तुम्ही प्रोलॉंग करू शकता. अगदी लवकर लहान वयातच केस पांढरे जे होत असतात हे तुम्ही पुढे ढकलू शकता, काही ठराविक काळजी घेऊन, काही डायटरी चेंजेस करून. तिसरं कारण असतं काही मेजर सिकनेस. काही मोठा आजार झाला असेल पास्टमध्ये किंवा सध्या, तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा केस पांढरे होऊ शकतात. पण काही चेंजेस केले तर मे बी हे अवॉइड होऊ शकतं किंवा त्याचा जास्त परिणाम केसांवर होणार नाही. केस पांढरे व्हायचं आणखी एक कारण असतं केमिकल्स. आजकाल खूप केमिकल्स केसांवर वापरल्या जातात. ग्लोबल कलरिंग केल्या जातं. काही पार्टी असेल, फंक्शन असेल तर केस कारण नसताना कलर केल्या जातात. कारण नसताना म्हणजे एक हौस असते, पण पांढरे केस झालेले नसतात तरी ते दुसरा रंग देऊन कलर केल्या जातात. कॉस्मेटिक पर्पजसाठी, ॲस्थेटिक पर्पजसाठी. पण त्याचा परिणाम केसांवर होतो, केसांच्या कलरवर होतो, केस पांढरे होण्यावर होतो. आणखी काही केमिकल ट्रीटमेंट्स केल्या जातात की ज्याचा परिणाम केसांवर होतो, केसांच्या कलरवर होतो. कारण त्यामध्ये खूप हीट वापरल्या जाते, खूप केमिकल्स वापरल्या जातात. तर हे जेवढं तुम्ही अवॉइड करू शकाल तेवढं अवॉइड करा. बरीचशी कारणं असतात केस पांढरे होण्यासाठी. जेवढं आपण अवॉइड करू, जेवढी आपण काळजी घेऊ तेवढं आपल्यासाठी चांगलं. वयोमानाप्रमाणे केस पांढरे होतच असतात. ठराविक वयामध्ये केस पांढरे व्हायला लागणारच आहेत. कायम जीवनाच्या शेवटपर्यंत केस काळे राहतील असं होणं डिफिकल्ट आहे, अशी अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. पण ठराविक वयामध्ये ते पांढरे झाले तर समजू शकतो. आजकाल प्रीमॅच्युअर हेअर ग्रेइंग होत असतं. शाळेतल्या मुलांमध्ये, कॉलेजच्या जाणाऱ्या मुलांमध्ये पांढरे केस दिसायला लागतात किंवा यंगस्टर्समध्ये, ऑफिस जाणाऱ्या यंगस्टर्समध्ये सुद्धा पांढरे केस दिसायला लागतात. आमच्याकडे बरेचसे असे क्लायंट्स येतात की आता लग्न व्हायचं आहे आणि केस पांढरे व्हायला लागलेत. मग काय करायचं?
कलर लावला तर त्याचा वेगळा डॅमेज होतो. मग या पांढऱ्या केसांसाठी काय करायचं, असे प्रश्न घेऊन आमच्याकडे बरेचसे क्लायंट्स येत असतात. तर आजकाल हा ग्रे हेअरचा म्हणजे पांढऱ्या केसांचा प्रॉब्लेम अगदी कॉमन झालेला आहे. आज मी तुमच्याबरोबर काही अशा गोष्टी शेअर करणार आहे की ज्या तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड केलात तर तुमचा ग्रे हेअरचा जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह व्हायला मदत होईल. आणि याच्याबरोबरच एक स्पेशल टिप्स सुद्धा देणार आहे. आता पांढऱ्या केसांसाठी डाएटमध्ये काय काय बदल आपण करू शकतो किंवा आपल्या डाएटमध्ये काय काय आपण इन्क्लूड करू शकतो. डाएटमध्ये पहिली गोष्ट जी तुम्ही इन्क्लूड करू शकता ती आहे काळे तीळ. काळे तीळ फारसे रेग्युलर यूजमध्ये नसतात. पांढरे तीळ तरी वापरल्या जातात पण काळे तीळ फारसं कोणी वापरत नाही. पण हे तुम्ही तुमच्या डेलीच्या स्वयंपाकामध्ये किंवा डाएटमध्ये इन्क्लूड करा. हे तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये इन्क्लूड करू शकता. वेगळ्या वेगळ्या पदार्थामध्ये ते तीळ भाजून तुम्ही ॲड करू शकता किंवा त्याची चटणी बनवू शकता, त्याची पावडर वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे काळे तीळ कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमच्या पोटात जातील याची तुम्ही काळजी घ्या. मेक शुअर की ते काळे तीळ तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड होत आहेत. कसे इन्क्लूड करायचे याचं काहीतरी क्रिएटिव्हिटी तुम्ही तुमची यूज करू शकता आणि कमेंटमध्ये सुद्धा ती तुम्ही शेअर करू शकता. याच्यामुळे बाकीच्यांना हेल्प होईल. दुसरा जो पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता ते म्हणजे काळे किशमिश. काळे किशमिश हे पांढऱ्या केसांवर खूप चांगला फायदा देत असतात. 5-6 काळे किशमिश रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर ते खायचे. असं तुम्ही रेग्युलरली जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळायला लागेल. तिसरी गोष्ट आहे आवळा. आवळा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे केसांसाठी खूप फायदेशीर असतो. आवळ्यामुळे केस गळणं थांबत असतं, नवीन ग्रोथ येत असते. डॅन्ड्रफसाठी सुद्धा त्याचा फायदा होत असतो. पण त्याचा फायदा पांढऱ्या केसांसाठी सुद्धा होत असतो. जेव्हा तुम्ही रेग्युलरली आवळा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करता तेव्हा मेलानिनचं प्रोडक्शन वाढत असतं आणि केसांचा रंग वाढत राहतो म्हणा किंवा केसांना काळा रंग यायला लागतो. आवळा सुद्धा तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये खाऊ शकता. आवळ्याचा ज्यूस पिऊ शकता, मुरब्बा खाऊ शकता, आवळा कँडी खाऊ शकता किंवा कच्चा आवळा तो सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आवळ्याची चटणी खाऊ शकता. वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये तुम्ही आवळा खाऊ शकता. मेक शुअर तुम्ही डेली आवळा तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करताय. चौथा पदार्थ आहे कढीपत्ता. कढीपत्ता हा सुद्धा मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. कढीपत्त्याचा फायदा केसांना रंग देण्यासाठी सुद्धा होत असतो. कढीपत्त्याच्या कन्झम्पशनमुळे मेलानिनचं प्रोडक्शन वाढत असतं आणि केस काळे होत असतात किंवा प्रीमॅच्युअर ग्रेइंग जे असतं, वेळेच्या आधी केस पांढरे होणं हा जो प्रकार असतो हा कंट्रोलमध्ये राहतो. तर कढीपत्ता सुद्धा तुम्ही डेली एव्हरी मीलमध्ये तुमच्या डाएटमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे इन्क्लूड करा. फोडणी झालं, चटणी झाली किंवा तुम्ही इवन कच्चा कढीपत्ता सकाळी उठल्यावर कढीपत्त्याची काही पानं अशीच रॉ खाऊ शकता. ट्राय करून बघा. याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये खूपच चांगला फायदा दिसणार आहे. याच्यानंतर पाचवी गोष्ट जी आहे पांढऱ्या केसांसाठी ते म्हणजे कॉपरच्या बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी तुम्हाला रोज प्यायचं आहे. केस पांढरे व्हायचं एक महत्त्वाचं कारण असतं कॉपर डेफिशियन्सी. आजकाल प्लास्टिक वापरल्या जातं. कॉपरची भांडी फारशी वापरल्या जात नाहीत पाण्यासाठी आणि इवन कुकिंगसाठी. नॉनस्टिक वापरल्या जातं, बाकीच्या गोष्टी वापरल्या जातात. कॉपरचा वापर आजकाल खूपच कमी झालेला आहे आणि डाएटमधून सुद्धा हवं तेवढं कॉपर मिळत नसतं. बॉडीला पुरेसं कॉपर मिळावं यासाठी तुम्ही डेली कॉपरच्या भांड्यातलं पाणी प्या. यामुळे तुमच्या बॉडीला कॉपर मिळेल आणि प्रीमॅच्युअर ग्रेइंगचा जो प्रॉब्लेम आहे हा होणार नाही. आता वेळ आहे स्पेशल टिपची. स्पेशल टिप म्हणजे एखादा जरी पांढरा केस दिसायला लागला की पॅनिक व्हायला होतं, घाबरायला होतं. आता काय करू, हे कसं लपवू असं वाटायला लागतं आणि ते केस कलर केल्या जातात. कधी कधी ग्लोबल नाही पण स्ट्रिक्स केल्या जातात. ती तेवढेच
पट्टी म्हणा किंवा तेवढेच केस लपवायचा प्रयत्न केला जातो आणि पुन्हा मग केमिकल्स वापरल्या जातात. पण इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे तुम्हाला? ते तेवढे केस तर लपून जातात, तेवढ्यापुरते लपतात. काही दिवसांनी पुन्हा ते ग्रो झाले की ते पांढरे दिसणारच आहेत. पण तुम्ही जो कलर लावता तेवढ्याच केसांना, त्यामुळे काय होतं, तेवढे जे केस असतात ज्यांना कलर मिळालेला असतो त्या केसांना असं वाटतं आता कलर तर रेडीमेड मिळतोय, मग मेलानिन प्रोडक्शन कशाला करायचं, आणि आणखीच केस पांढरे व्हायला लागतात. तुम्ही जर असं हायलायटिंग केलं असेल पांढरे केस लपवण्यासाठी, तर ऑब्झर्व करा, चेक करा की तुमचे त्या एरियातले केस आणखी पांढरे झाले आहेत का, की ज्यांना तुम्ही कलर केला होता. आमच्याकडे जे क्लायंट्स येतात त्यांच्यामध्ये हे मी कॉमनली बघत असते की ज्या केसांना कलर केलेला असतो ते केस लवकर पांढरे होतात. आणि इथे मला हीच एक स्पेशल टिप द्यायची आहे की थोडेसे एखाद दुसरा केस पांढरा झाला तर लगेच कलर करू नका. काहीतरी दुसरी रेमेडी वापरा की ज्यामुळे ते लपेल म्हणा, किंवा इट्स ओके, एखाद दुसरा केस पांढरा असला तर काही हरकत नाही आहे. लगेच काहीतरी केमिकल्स त्याला लावू नका, केमिकल कलर्स त्याला लावू नका, परमनंट कलर्स त्याला लावू नका. याच्यामुळे तुमचं केसांचं पांढरं व्हायचं प्रमाण जे आहे हे फास्ट वाढणार आहे. तर एवढी एक गोष्ट तुम्ही फॉलो करा. याच्यामुळे तुमच्या केसांच्या पांढरं होण्याचा जो रेट आहे हा स्लो डाऊन होणार आहे. 2-4 पांढरे केस असतील तर ते फटाफट एकदम जास्त वाढणार नाही आहेत. जर तुम्ही त्याला कलर केला तर ते एकदम फास्ट वाढणार आहे आणि मग तुम्हाला कंपल्सरी रेग्युलरली केमिकल्स वापरावे लागतील, कलर्स वापरावे लागतील आणि मग तो एक हेडेक असतो. तर तुम्हाला जेवढ्या लेट कलर चालू करता येईल, केसांवर जेवढ्या लेट तुम्ही कलरिंग करायला सुरुवात कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि प्रीमॅच्युअर ग्रेनचं जे आणखी एक महत्त्वाचं कारण असतं ते असतं स्ट्रेस. स्ट्रेससुद्धा मॅनेज करता येत असतं. 5 मिनिटांमध्ये स्ट्रेस आपण कंट्रोलमध्ये घेऊ शकतो. मी माझ्या क्लायंट्सबरोबर हे करत असते. तुम्हालाही केसांचे काही प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रेस असेल आणि तुम्हाला माझ्याबरोबर कन्सल्टेशन करायचं असेल तर त्याची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही माझ्याबरोबर पर्सनल कन्सल्टेशन बुक करू शकता. हे ऑनलाईन कन्सल्टेशन असतं. आय होप आजच्या व्हिडिओमधली पांढऱ्या केसांबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल. पांढरे केस का होत असतात, त्याची कारणं काय आहेत, ती आपण कशी अवॉइड करू शकतो आणि डाएटमध्ये काय चेंजेस करू शकतो, काय इन्क्लूड करू शकतो ज्यामुळे पांढरे केस काळे व्हायला मदत होईल. ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तुमच्यासाठी युजफुल असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा या व्हिडिओला शेअर करा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे पुढे असेच हेअरकेअरचे व्हिडिओज तुम्हाला वेळेवर बघता येतील आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट घेता येईल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.